नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक प्रसिद्ध कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतो. विषय आहे जन्मजात बालकांच्या अस्थिव्यंगावर आधुनिक उपचार. प्रेक्षको, दरवर्षी भारतात 12,000 नवजात बालके, आकडा लक्षात घ्या, 12,000 नवजात बालके हे जन्मजात अस्थिव्यंगत्व घेऊन जन्माला येतात. एखाद्या घरात आजही जर अस्थिव्यंगत्व घेऊन जर मूल जन्माला आल्यास सामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतो, नातेवाईक चिंतातूर होतात व चटकन डोळ्यात पाणी उभं राहतं. जन्मजात अस्थिव्यंगामध्ये मुख्यतः क्लब फूट, बोईंग ऑफ लेग्स म्हणजे पायातील वक्रपणा, तसेच जन्मतः सांधे निखळणे यांसारख्या प्रकारांचा समावेश होत असतो. जन्मजात अस्थिव्यंगत्व होण्यामागे कारणे काही असोत, पण त्यावर उपचार करणं, त्यावर चिकित्सा करणं हे महत्वाचं ठरत असतं. पूर्वी अस्थिव्यंगावर चिकित्सा करण्यासाठी काही मर्यादा येत होत्या, परंतु आता वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीमुळे व त्यास आधुनिक उपचारांची जोड मिळाल्यामुळे अतिशय सुंदर रिझल्ट त्यापासून प्राप्त होत आहेत व त्याचा चांगला फायदा रुग्णांना होतोय. तो कसा हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर राजीव निरवणे. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार चेतन. नमस्कार प्रेक्षक. डॉक्टर निरवणे हे निष्णात पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. डॉक्टरांचं MBBS शिक्षण हे पुण्यातील नामवंत BJ मेडिकल महाविद्यालयातून झालेलं आहे. त्यांची सुपर स्पेशालिटी ही MS ऑर्थोपेडिक्स या विषयात विशेष प्रावीण्यासह झालेली आहे व त्यापुढील शिक्षण हे पेडियाट्रिक्स ऑर्थोपेडिक या विषयात झालेलं आहे. गेल्या 8 वर्षापासून पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून मुंबई व नवी मुंबई येथे ते सेवा देत होते. सध्या लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल जे पिंपरी चिंचवड, निगडी, पुणे येथे आहे, त्यात ते पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जरी विभागाचे ते प्रमुख आहेत. आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये त्यांनी आपले शोध निबंध सादर केलेले आहेत. आज आपण त्यांच्यासोबत जन्मजात बालकांच्या अस्थिव्यंगावर आधुनिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच, परंतु त्याबरोबरीने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमामध्ये अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी व तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया आमची दूरध्वनी क्रमांक निवडून घ्या. संपर्कासाठी आमची दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवा, ज्यामुळे तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तसेच कार्यक्रमाच्या मध्यभागी व शेवटी आजच्या तज्ज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक व तसेच त्यांचा ईमेल ID देखील दाखवणार आहेत, तो कृपया तुम्ही नोंदवून घ्यावा. तसेच कार्यक्रमाच्या दरम्यान मी तुम्हाला विविध विषयांवर नवीन नवीन माहिती देखील देणार आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, आजपर्यंतचा पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जरी विभागातला तुमचा एवढा गाढा अनुभव आहे, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर सर, नवजात बालकांमध्ये जे अस्थिव्यंगत्व होत असतं किंवा जे आजार होत असतात ते नेमके कोणकोणते असतात, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? डॉक्टर चेतन, जेव्हा नवजात बालकांमध्ये काही अस्थिव्यंग आढळतात, जसं तुम्ही अगदी म्हणालात की जेव्हा जन्मजात अस्थिव्यंग दिसतं तेव्हा जसं आपण बघूयात की अगदी साधासा प्रकार म्हणजे क्लब फूट किंवा CTV म्हणतो आपण त्याला, किंवा कित्येकदा हाडाच्या वाढीमध्येच प्रॉब्लेम आलेला असतो. जन्मजात त्याची वाढच होत नाही, ज्याला आपण टिबियल हेमिमेलिया, फिब्युलर हेमिमेलिया म्हणतो. कित्येकदा हातांच्या हाडांमध्ये त्याची वाढ होत नाही, त्याच्याबरोबर बोटांची वाढ होत नाही, त्याला आपण रेडियल क्लब हँड किंवा हायपोप्लास्टिक थंब असं म्हणतो. आणि बऱ्याचदा या व्याधींवरती जर उपचार झाले नाहीत तर ती मुलं उशिरा जेव्हा डॉक्टरांकडे येतात तेव्हा सांध्यांमध्ये वाकडेपणा आलेला असतो, हातापायामध्ये वाकडेपणा आलेला असतो, किंवा कित्येकदा काही व्याधी अशा असतात ज्याच्यामध्ये पाठीचं कुबड आहे म्हणा किंवा अगदी ट्युमर्स किंवा गाठी सुद्धा याच्यामध्ये आढळून येतात. बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फरक पडत असतात. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की लहान बालकं, प्रौढ व्यक्ती यांच्या शरीर रचनेमध्ये काहीतरी फरक असतो, बरोबर, तसेच त्यामध्ये होणाऱ्या फ्रॅक्चर म्हणजे अस्थिभंगामध्ये देखील काहीतरी फरक असतो. तर नेमका तो फरक कोणता सर, त्याबद्दल काय सांगणार? लहान मूल आणि प्रौढ व्यक्ती यांच्या हाडांच्या रचनेमध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे डिफरन्सेस दिसतात. त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे आता आपण चित्रामध्ये बघत आहात की जेव्हा हे बाळ पडतं तेव्हा त्याच्या हाताला जे काही फ्रॅक्चर होतं त्याच्यामध्ये त्याची तुलना आपण एका ओल्या फांदीशी करूयात.
ती फांदी जेव्हा तोडण्याचा प्रयत्न होईल तेव्हा ती फांदी पूर्ण नाही तुटत, तर एक भाग तुटतो ज्याला आपण एक कॉर्टेक्स म्हणतो, आणि याला ग्रीनस्टिक फ्रॅक्चर असं म्हटलं जातं. दिसताना हे केवळ छोटंसं दिसतं, म्हणून पालक बऱ्याचदा ह्या नगण्य गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि मग त्याचे जर उपचार व्यवस्थित झाले नाही तर अशा प्रकारे हातामध्ये वाकडेपणा येऊ शकतो. त्यामध्ये येऊ शकतो. बाकी या चित्रावरून आपल्याला ते लक्षात येतं. आणि त्यातही काही जर शास्त्रीय पद्धती जर त्याच्या उपचारांमध्ये वापरल्या गेल्या नाहीत तर हा वाकडेपणा हा कायमचा राहू शकतो. जसं आपण एक बघूयात की हा 8 वर्षाचा मुलगा आहे आणि हा जेव्हा पडलेला आहे त्याला मनगटाच्या वरती फ्रॅक्चर झालेला आहे, आणि याला जेव्हा उपचारामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन्स हे प्लास्टर करतात त्यावेळेला त्याची पोझिशन जी असते ती पालथी ठेवतात. परंतु त्याच्या मागचं जर शास्त्र आपण समजावून नाही घेतलं की हे डॉर्सली अँग्युलेटेड फ्रॅक्चर आहे आणि ह्याच्यामध्ये हात पालथ न ठेवता हात आपल्याला जर सरळ करून ठेवला तरच ते हाड व्यवस्थितरित्या होणार आहे आणि त्या हाडाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे लहान मुलांचं हाड हे वाढतं हाड असतं आणि याच्यामध्ये ही जी काळी रेषा आपण बघतोय त्याला आपण फायसिस किंवा ग्रोथ प्लेट असं म्हणतो. जेव्हा ह्या वाढणाऱ्या भागाला इजा होते आणि ती इजा जर व्यवस्थित उपचार घेतले गेले नाहीत तर तिथली वाढ खुंटू शकते आणि पायामध्ये वाकडेपणा येऊ शकतो. आणि तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे दिसतं तसं नसतं. म्हणजे आता आपण हे फ्रॅक्चर बघत आहात, आपल्याला वाटतंय की एवढंसं तर फ्रॅक्चर आहे, काय याला डॉक्टर ऑपरेशन सांगतात आहे. ॲक्च्युली कसं आहे की याच्या हे हिमनगाच्या टोकासारखं आहे. आपल्याला दिसतंय जे फ्रॅक्चर ते फक्त 10% भागातलं दिसतंय. याच्या खाली जवळजवळ 90% हे कोवळं हाड किंवा ज्याला अनऑसिफाईड बोन म्हणतो ते दिसतंय, आणि ते बघण्यासाठी आपल्याला तज्ज्ञ बाल अस्थिरोग तज्ज्ञाची गरज असते. आम्ही काय करतो की हा भाग दिसण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्या सांध्यामध्ये डाय जेव्हा आम्ही इंजेक्शनद्वारे टाकतो तेव्हा आपण बघत आहात की फ्रॅक्चर हे फक्त एवढं नव्हतं, तर हा पूर्ण अनऑसिफाईड पार्ट किंवा कोवळं हाड होतं आणि जे आता अगदी व्यवस्थितरित्या बसलेलं आहे. म्हणजे निश्चितच की लहान बालक जे जन्मतात बालक असतं त्याचे जे हाडं असतात ते अगदी लवचिक असतात, त्यामुळे त्याच्याकडे कंटाळा न करता की त्याच्यात एखादी व्याधी निर्माण झाल्यात चटकन एखाद्या पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जनशी संपर्क साधावा यावरून सरांचं सांगण्यात लक्ष येतं. सर, याला अनुसरून मला एक प्रश्न विचारायचा आहे सर, की लहान मुलांची हाडं तुम्ही सांगितले की लवचिक असतात, जर ते खेळताना पडल्यास त्याला कुठल्या प्रकारची इजा होतं सर, व त्यावर कुठले उपचार करावेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बालकं जेव्हा खेळत असतात आपलं त्यांच्याकडे लक्ष नसतं आणि तेव्हा ती पडतात, तर पालकांचा बऱ्याचदा अरे काही झालं नसेल जाऊ दे ना, किंवा मग चला हा शेजारचा माणूस चांगला हाड बसवून देतोय त्याच्याकडे जाऊया, किंवा तो हाड चोळून देतोय आणि ते व्यवस्थित होऊन जाईल. तर असं नसतं. लहान मुलांना जेव्हा अशा प्रकारच्या इजा होतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं मालिश, मलम, औषध, पट्टा काहीही लावायचा नाही. फार फार तर बर्फाचा शेक द्यायचा. त्यांच्या दप्तरामध्ये असणारी पट्टी ही यावेळी उपयोगात आणायची, त्यांना मारण्यासाठी नाही तर त्यांच्या हाताला सपोर्ट देण्यासाठी, आणि त्या बाळाला मग उचलून दवाखान्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी घेऊन जावं हे मला सांगावं असं वाटतं. बरोबर सर. म्हणजे घरगुती कुठलाही उपचार न करता त्याची जी स्टेप बाय स्टेप की त्याची सिव्हिरिटी किती आहे ते बनवून कृपया आपण डॉक्टरांशी संपर्क साधायचा असतो. सर, त्यापुढचा माझा प्रश्न असा आहे की क्लब फूट म्हणजे काय, की सर्वसामान्यांनी ऐकलेलं असं क्लब फूट आहे, तर क्लब फूट म्हणजे काय सर, त्याबद्दल काय सांगणार? क्लब फूट किंवा त्याला आपण शास्त्रीय भाषेत CTEV म्हणतो. याच्यामध्ये काय असतं की जेव्हा बाळ जन्मतं तेव्हा त्याचा पाय हा घोट्यापासून वाकडा असतो. 90% बालकांमध्ये दोन्ही पायाला प्रॉब्लेम असतो, 10% बालकांमध्ये साधारण एका पायाला प्रॉब्लेम असतो, आणि बऱ्याच अंशी या बालकांमध्ये इतरही व्याधी असतात. काही मणक्याशी रिलेटेड असतात, काही सांध्यांशी रिलेटेड की ज्याला आम्ही आर्थ्रोग्रायपोसिस म्हणतो. जेव्हा हा प्रकारचा आजार होतो तेव्हा या साठीची जी पद्धत वापरली जाते त्याला पॉन्सेटी ट्रीटमेंट असं म्हणतात. ह्याच्यामध्ये काय असतं की जो पाय वाकडा आहे त्याला शास्त्रशुद्धरित्या एका विशिष्ट प्रकारे हळूहळू बाहेर घेऊन जेवढा पाय सरळ होतो तेवढ्या त्या पोझिशनमध्ये प्लास्टर दिलं जातं. साधारण दर आठवड्याला एक
असं प्लास्टर दिलं जातं जोपर्यंत हा पाय पूर्ण बाहेर येत नाही. आणि मग एकदा की पाय बाहेर आला की एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्याच्यामध्ये ही जी पायाची मागची नस आहे ती छोट्याशा शस्त्रक्रियेद्वारे ढिली केली जाते आणि एक 3 आठवड्याचं प्लास्टर दिलं जातं. आणि मग जेव्हा पाय सरळ होतो तो धरून ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या बुटांचा वापर किंवा ज्याला आपण स्प्लिंट म्हणतो हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि पूर्णपणे ह्याचे उपचार यशस्वी झाले की नाही हा रिझल्ट पूर्णपणे या स्प्लिंटच्या वापरावरती अवलंबून असतो. म्हणजे निश्चितच सर की जे पाय आहेत ते स्तब्ध राहण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होत असतो. सर त्याच्यासाठी तुम्ही काही व्हिडिओ आणलाय ते? हो, आता आपण हे जे बाळ बघितलं ज्याच्या एका पायाला प्रॉब्लेम होता, आता जेव्हा हे चालतंय तेव्हा आपण बघत आहात की अगदी ते वडिलांच्या पायावर पाय ठेवूनच चांगल्या प्रकाराने चालतंय. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ह्याच्या वडिलांनी अगदी व्यवस्थितरित्या त्या स्प्लिंट्सचा वापर केलेला आहे, अगदी नित्यनियमाने वापर केलेला आहे, म्हणूनच हे बाळ अत्यंत चांगल्या प्रकारे चालू शकतंय. निश्चितच सर अगदी तुम्ही सुंदर माहिती देत आहेत की जन्मजात बालकांमध्ये अस्थिव्यंगात आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे उपचार करू शकतात. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आता एक वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. हिमोफिलिया म्हणजे कुठल्याही आपल्या शरीरामध्ये रक्ताची गोठण्याची प्रक्रिया असते ती कमी होणे आणि त्याच्यामुळे रुग्णांच्या कुठेही जखमा झाल्या तर त्यातून जास्त रक्तस्राव होणे अशा प्रकारचा हा आजार असतो. सर्वसाधारणपणे हा आजार अनुवंशिक असतो आणि हा फक्त पुरुषांनाच होतो. ज्या आईवडिलांच्या अनुवंशिकतेमध्ये हा आजाराचे जीन्स असतात अशांमध्ये जर लग्न झालं तर हा मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये हा आजार आपल्याला सापडतो आणि हा कुटुंबांमध्येही आढळतो. हिमोफिलियाचा रुग्ण आपण कसा शोधतो ह्याच्यावर खरं तर म्हणजे एखाद्याला ज्यावेळी जखम होते आणि त्यातून रक्त वाहायला सुरुवात होतं, सर्वसाधारणपणे रक्त वाहिल्यानंतर हे 4 ते 5 मिनिटांमध्ये रक्त बंद झालं पाहिजे. पण ते जर बंद झालं नाही आणि ते वाहतच राहिलं तर तो हिमोफिलियाचा रुग्ण आहे का असा आपल्याला विचार करायला लागतो. आणि मग अशावेळी आपण त्याच्या रक्ताच्या तपासण्या करतो आणि त्याच्यामध्ये रक्त गोठण्याचे जे काही फॅक्टर्स असतात किंवा त्यातले जे घटक असतात त्यापैकी फॅक्टर 8, फॅक्टर 7 आणि फॅक्टर 9 अशा प्रकारचे जे घटक जर कमी असतील तर त्याला आपण हिमोफिलिया आहे असं म्हणतो. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे जन्मजात बालकांच्या अस्थिव्यंगावर आधुनिक उपचार. सहभागी आहेत डॉक्टर राजीव निरवणे. प्रेक्षको, तुम्हाला सरांना मला माहिती की भरपूर प्रश्न विचारायचे आहेत. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. पण तुम्हाला माहिती असेलच 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातोय किंवा तो साजरा देखील झालाय. त्याचं कारण म्हणजे इतिहासात जर आपण बघितलं तर 1950 साली संयुक्त महाराष्ट्र आंदोलन चळवळी उभी झाली होती ज्यामध्ये मराठवाडा, नागपूर आणि मुंबई हे महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले व त्याला आजच्या 54 वर्षापूर्वी यश आले व स्टेट रिकन्स्ट्रक्शन ॲक्टद्वारे मराठवाडा, मुंबई व तसेच नागपूर हे महाराष्ट्रात विलीन झाले. तसेच 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. प्रेक्षको, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलाय. शिंदे यांचा फोन आलाय सांगलीवरून. नमस्कार शिंदेजी, आपला प्रश्न विचारा. आमचा 14 वर्षाचा मुलगा आहे सर. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. हा 14 वर्षाचा मुलगा आहे. त्याला पूर्वी तो चारत होता. ते आता चाराचा बंद झालाय, रांगतोय तो सध्या. काही त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यात? मशाल बोळ्याचा प्रॉब्लेम आहे ना तिथे. अच्छा, प्रॉब्लेम पडत नाही असं सांगतो. त्यावर काही शस्त्रक्रिया झाल्या त्यापूर्वी? शस्त्रक्रिया झाल्यात की त्याच्या मांडीपासून रक्त ते केलं, मांस काढलं, चेक केलंय. अच्छा, ते म्हणते की बालपणापासून आजार असल्यामुळे त्याला ते होत नाही. असं का? निश्चितच सांगितलं मी प्रयत्न केला. चालेल चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर काय सांगणार, 14 वर्षाचा मुलगा आहे की जी माहिती तुम्ही आता मला सांगितलेली आहे त्याच्यावरनं असं वाटतंय की तुमच्या मुलाला ड्युशेन्स मस्क्युलर डिस्ट्रोफी नावाचा एक आजार आहे. आता आपण जरी असं म्हटलं की शास्त्रामध्ये एवढी प्रगती झाली आहे की प्रत्येक आजाराला उत्तर आहे, अनफॉर्च्युनेटली हा जो आजार आहे ह्याच्यामध्ये अजून पूर्ण प्रकारे उपचार अजून आलेले नाहीयेत. तर ड्युशेन्स मस्क्युलर डिस्ट्रोफीमध्ये होतं काय की बाळ जेव्हा जन्मतं, चालतं ते व्यवस्थित असतं
आणि जेव्हा ते 4-5 वयोगटामध्ये येतं मग हळूहळू ते पडायला लागतं, कारण त्याच्या स्नायूंची ताकद ही हळूहळू कमी होत जाते आणि जसं वय वाढतं तसं तसं ती ताकद अजून कमी होते. बहुधा तुमच्या मुलामध्ये हाच आजार असावा. त्याचं जे निदान केले गेले त्याला जो तुकडा काढला तुम्ही म्हणतात त्याला आम्ही बायोप्सी म्हणतो. आणि जर हा ड्युशेन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा जर आजार असेल तर याला काही भाऊ वगैरे आहे कोणी, भाऊ किंवा बहीण? नाही सर, फोन आपला कट झाला की त्याबद्दल. जर याला भाऊ किंवा बहीण कोणी असेल आता तर तुमच्या या मुलाबरोबरच त्यांचे सुद्धा काही रक्ताचे नमुने घेऊन त्यांना काही आजार आहे की नाही हे पाहणं आताच्या वेळी आवश्यक आहे. बरोबर. निश्चितच शिंदेजी सरांनी ते चांगली माहिती दिली आहे की जर त्याला भाऊ किंवा बहीण असेल तर त्यांचं सुद्धा एकदा परीक्षण करून घेतलंस हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल. सर, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात तुम्ही क्लब फूड बद्दल माहिती देत होत्या, त्याचं उपचाराबद्दल माहिती देत होत, तर त्याच्याबद्दल काही तुम्ही स्लाइड्स आणलेत का सर? त्याबद्दल काय सांगणार? आता आपण जे बघितलं ज्याच्यामध्ये जन्मजात बाळामध्ये ट्रीटमेंट सुरू झाली होती, बऱ्याचदा असं होतं की जेव्हा बाळाचा हा आजार दिसतो आणि त्याचे उपचार केले जातात, काही वेळेला अर्धवट राहतात किंवा काही वेळेला उपचार पोहोचू शकत नाहीत आणि मग बाळं जी येतात ती अशी चालणाऱ्या वयोगटामध्ये येतात ज्याच्यामध्ये ते चालत आहेत तेव्हा उभे राहत आहेत, त्यावेळेला पंजा टेकत नाही येत, पंजाच्या वरती ते चालतात. जेव्हा अशा प्रकाराने मुलं जेव्हा येतात तेव्हा पूर्वीच्या काळी पूर्णपणे असं टाक्याच्या शस्त्रक्रिया केल्या जायच्या, त्याला पोस्टेरोमेडियल रिलीज म्हणतो आपण. परंतु जे मी सांगितलं मगाशी की पॉन्सेटी ट्रीटमेंट ह्याने पूर्णपणे ही कन्सेप्टच बदलून टाकलेली आहे आणि टाक्याची शस्त्रक्रिया ही जवळजवळ हद्दपार झाली आहे असं आपण म्हटलं तरी हरकत नाही. आपण बघू शकता की हेच बाळ जेव्हा याच पॉन्सेटी ट्रीटमेंटमध्ये उपचार पद्धतीमध्ये येतं तेव्हा दर आठवड्याचं प्लास्टर होऊन हळूहळू हा पाय सरळ झालेला आहे आणि जे बाळ पायाच्या पंजाच्या साईडला चालत होतं आता ते उभं राहतंय अगदी स्वतःच्या पायावरती आणि ते पण एकही टाका न येता. तर हा आमूलाग्र बदल या पॉन्सेटी पद्धतीने आणलेला आहे. हा निश्चितच एक या मुलांसाठी वरदान आहे असं मी बरोबर. वैद्यकीय शास्त्रातील एक मोठी प्रगतीच ही म्हणावी लागेल. सर, कार्यक्रमात पुढे जाताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे सर, की काही वेळा जन्मताच सांधे निखळलेले असतात, तर त्याही पुढे तुम्हाला असं विचारायचं की त्यावर उपचार करता येतात का आणि त्याचे रिझल्ट कसे आहेत सर, त्याबद्दल काय सांगणार? डॉक्टर चेतन, हा एक खरं तर महत्वाचा प्रश्न याच्यासाठी आहे की जन्मता जेव्हा सांधा निखळतो तेव्हा तो नजरेला समजत नाही आणि एखादी चाणाक्ष आई जर ते बघू शकली तर त्याचा बराचसा फायदा त्या मुलांना होतो. आपण एक उदाहरण बघूयात की जन्मता मुख्यतः जे सांध्यांचा निखळण्याचं प्रमाण असतं ते हिप जॉईंट किंवा खुब्याचा सांधा हा निखळतो. आपण बघत आहात की त्याच्यामध्ये एका पायाची लांबी दुसऱ्या पायापेक्षा थोडीशी कमी आहे आणि हा जो वाटीमध्ये बसलेला गोळा आहे हा नॉर्मल आहे आणि इथे हा सांधा सटकलेला आहे. जेव्हा याचं निदान लवकर होतं तेव्हाच्या पद्धतीमध्ये ट्रीटमेंटमध्ये हा सांधा भुलेखाली घेऊन बसवला जातो. त्याच्यामध्ये तो व्यवस्थित बसलाय की नाही त्याला आम्ही आर्थ्रोग्राफी म्हणतो आणि एक द्रव पदार्थ किंवा डाय सांध्यामध्ये टाकून मग त्याला या पद्धतीमध्ये प्लास्टर केलं जातं. जेव्हा अशा प्रकारचं बाळ लवकर ट्रीटमेंट होईल म्हणजे साधारण 6 महिने ते 1 वर्ष या वयोगटामध्ये जर आलं तर त्याला हे बिन टाक्याचं ऑपरेशन किंवा हा हिप स्पायकाचं ट्रीटमेंट होऊ शकतो. आणि जेव्हा बाळं उशिरा येतात चालणाऱ्या वयोगटामध्ये येतात उदाहरणार्थ 2-3, आता आपण उदाहरणार्थ हे बघूया की हे बाळ जे आहे हे 6 वर्षाचं होतं, त्याला कुठलेही उपचार मिळाले नाहीत आणि जेव्हा ते आलं त्यावेळेला हा सांधा पूर्णपणे निखळला होता. मग अशा वेळी जी शस्त्रक्रिया लागते त्याच्यामध्ये ही फार गुंतागुंतीची असते, ज्याच्यामध्ये या हाडालाही छेद द्यावा लागतो, या वाटीलाही छेद द्यावा लागतो आणि जेव्हा हा सांधा बसवला जातो तेव्हा ते बाळ अगदी चांगल्या प्रकाराने चालू शकतं, फिरू शकतं, अगदी नॉर्मल मुलासारखं पूर्ण ऍक्टिव्हिटीज करू शकतं. म्हणजे की जन्मजात बालकांमध्ये जे अस्थिव्यंगत्व असेल ते जर लवकर लक्षात आलं तर त्याच्यावर उपचार देखील आपण लवकर चालू करू शकतो. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की सर काही वेळेस सर काय बोईंग ऑफ लेग्स म्हणजे पायातील वक्रपणा की दिसतो तो की वक्रपणा आहे, तर सर ही बोईंग ऑफ लेग्स कन्सेप्ट नेमकी काय सर, त्याबद्दल काय सांगणार? आता आपण एक उदाहरण बघूयात की बोईंग ऑफ लेग्स हा अत्यंत कॉमन प्रश्न सगळ्या बालकांमध्ये दिसतो. आता ही जी 5 बालकं आपण या स्क्रीनवर बघत आहात या सगळ्यांनाच बोईंग ऑफ लेग्स आहे, परंतु प्रत्येकाचं बोईंग हे वेगळ्या प्रकाराने आहे. पहिलं बाळ जे आहे त्याला हा फिजिओलॉजिकल जेनुहारम आहे ज्याच्यामध्ये की हा निसर्गतः हाच बाक आहे आणि तो
जसं बाळ वाढेल 2-2.5 वर्षाचं होईल तोपर्यंत ते सरळ होणार आहे. दुसऱ्या चित्रामध्ये जे बोईंग दिसतंय त्या बाळाला मूळदूस किंवा रिकेट्स हा आजार आहे. आणि तिसऱ्या चित्रामध्ये जे बोईंग दिसतंय त्याला ब्लाउन्स डिसीज हा आजार आहे. ह्या आजारासाठी शस्त्रक्रियेची गरज असते. म्हणून एक तज्ञ बाल अस्थिरोग तज्ञ म्हणून आम्हाला या दोन्ही वक्रपणा असलेल्यामध्ये जो डिफरन्स असतो तो शोधावा लागतो. आता हे जे चौथं चित्र आपण बघत आहात त्याच्यामध्ये प्रॉब्लेम गुडघ्यामध्ये नाहीये तर खुब्याच्या सांध्यामध्ये आहे, ज्याला आपण कॉक्साव्हारा म्हणतो. आणि जे 5वं चित्र आपण बघितलं त्या बाळाला एक सिंड्रोम होता ज्याचं नाव होतं अकॉन्ड्रोप्लेजिया. म्हणजे दिसतंय बोईंग जरी प्रत्येक बालकांमध्ये सारखं तरी त्याच्यामध्ये असणारी मूळ व्याधी ही वेगळ्या प्रकारची आहे आणि त्याचं निदान एक तज्ञ बाल अस्थिरोग तज्ञ चांगल्या प्रकारे करू शकतो. बरोबर सर, निश्चितच की लवकर लक्षात आलं त्याच्यावर उपचार देखील आपण तेवढ्याच चांगल्या प्रकारे करू शकतो. सर पुढचा प्रश्न माझा आहे की सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय? सगळ्यांनीच ऐकलेला विषय, दिवसातला विषय, तर त्याबद्दल काय सांगणार सर? गतिमंदता म्हणजे काय असते? सेरेब्रल पाल्सी किंवा गतिमंदता हा जो आजार आहे त्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा बाळ जन्म घेत असतं त्यावेळेला काही कारणामुळे मेंदूला रक्तपुरवठा पोचत नाही. उदाहरणार्थ बाळ पोटामध्ये शी करतं ज्याला आपण मेकोनियम ऍस्पिरेशन म्हणतो, किंवा बऱ्याचदा डिलेड लेबर, प्रोलॉंग्ड लेबर असं बाळ जन्माची प्रक्रिया मंदावलेली असते किंवा जास्त वेळ असते. बऱ्याचदा प्री मॅच्युरिटी म्हणजे 7व्या महिन्यातच बाळ जन्मतं, किंवा जर जुळी मुलं असतील, ट्विन्स असतील तर त्यांनाही हा आजार होऊ शकते. यामध्ये काय होतं की जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा पोचत नाही तर मेंदू खाली मज्जारज्जूला जो आदेश पाठवणार आहे आणि तो जो स्नायूपर्यंत पोहोचणार आहे त्याच्यामध्ये गडबड होते आणि मग हे स्नायू अनिर्बंधरित्या काम करतात, म्हणजे त्याच्यावरती कंट्रोल नाही राहत आणि ते कडक होतात. आणि मग अशा प्रकारचे जेव्हा स्नायू कडक व्हायला लागतात तेव्हा मग बाळांना चालायला प्रॉब्लेम येतो. आता ह्याचे लक्षणं काय आहे, आपण कसं ओळखायचं की आपल्या बाळाला सेरेब्रल पाल्सी आहे? सर कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलाय, सचिन यांचा फोन आलाय औरंगाबादवरून. नमस्कार सचिनजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, सध्या हा बोला सर. सलग प्रश्न विचारा. माझं बाळ साधारणतः 2 वर्षाचं आहे. बोलतोय, त्याला मांडी घालता येत नाही. आम्ही यापूर्वी काही डॉक्टर इलाज घेतलेला नाहीये, कोणी पहिल्यांदाच केलाय. अच्छा, त्यावर काही उपचार घेतलेत? मांडी घालायला पाय लांब मध्ये दाखली ठेवून चालेल चालेल ते जेवण खावं म्हणजे चालेल चालेल सर याबद्दल मार्गदर्शन करतील की सर 2 वर्षाचं बाळ आहे, त्याला अजूनही मांडी घालता येत नाहीये, उपचार झालेत का नाही हे आपल्याला कळलं नाही, तर त्याबद्दल काय सांगणार? जी लक्षणं तुम्ही सांगितलेत अजिबात घाबरू नका. हा प्रकार याला आम्ही फिजिओलॉजिकल अँटीव्हर्जन म्हणजे जे थायबोन किंवा फीमर किंवा मांडीचं हाड आहे त्याचं जे डोकं असतं आणि मांडीच्या हाडाचा मुख्य भाग असतो ह्याच्यामध्ये आपल्या मोठ्या माणसांमध्ये 10 ते 15 डिग्रीचा अँगल असतो. तुमच्या बाळामध्ये हा अँगल साधारण 30 ते 40 डिग्रीचा आहे, जे आता 2 वर्षाचा आहे. आणि जसं बाळ मोठं होईल साधारण 4 ते फार तर 5 वर्षापर्यंत हा जो कोण आहे, हा जो अँगल आहे, हा हळूहळू पूर्ववत नॉर्मल होणार आहे. आणि हे बाळ जे आता तुम्ही म्हणताय की मांडी नाही घालू शकत, मला पूर्ण खात्री आहे की ती अगदी व्यवस्थितरित्या ते मांडी घालेल. आता ते सध्या पालथी मांडी जर घालून बसत असेल तर तेवढं टाळावं, कारण मग हा अँगल सरळ होण्याचा जो कालावधी आहे हा वाढू शकतो. तर अजिबात काळजी करू नका, हे अगदी पूर्ववत नॉर्मल होणार आजार पण म्हणून नाही, ही वाढीची एक अवस्था आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. बरोबर. निश्चितजी सचिनजी, तुमच्या प्रश्नाचं इथं उत्तर मिळालेलं असेल की वाढत्या वयासोबत हे जे चेंजेस होत असतात त्यानुसार ते निश्चितच बरोबर होईल. सर कार्यक्रमामध्ये आपल्याला सचिन यांचा फोन आला, त्यापूर्वी सर तुम्ही सेरेब्रल पाल्सी बद्दल सांगत होतात, तर त्याच्यावर नेमके उपचार कुठले केले जातात सर? सेरेब्रल पाल्सी ह्या आजाराची काही लक्षणं प्रथम आपण जाणून घेऊया की नॉर्मली कसं असतं की डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स म्हणजे बालकांच्या वाढीमधल्या काही प्रक्रिया असतात, ज्याच्यामध्ये पहिला टप्पा असतो की 3ऱ्या महिन्यात बाळाने मान धरायला पाहिजे, 6व्या महिन्यामध्ये पालथं पडायला पाहिजे, 9व्या महिन्यामध्ये साधारण बसायला पाहिजे आणि 1 वर्षाच्या आसपास चालायला पाहिजे. जेव्हा हे बाळ सेरेब्रल पाल्सी असू शकतं जेव्हा ह्या सगळ्या प्रक्रिया लेट होतात, म्हणजे बाळ अगदी 7-8 महिन्याचं झाले तरी मान धरत नाहीये किंवा 1.5-2 वर्षाचं झाले तरी चालत नाहीये. तर अशा वेळी आपण थोडंसं पालकांनी जागरूक राहावं आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन याच्यासाठी घ्यावं की जेवढ्या लवकर आपण ह्यांना उपचार सुरू करू
तेवढा त्यांना चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. निश्चितच सर, की बरोबर आहे की जर उपचार व्यवस्थित योग्यरित्या चालू केले तर त्याचा चांगला फायदा रुग्णांना होऊ शकतो. सर, बोट्युलिनम टॉक्झिन म्हणजे काय सर, त्याचा वापर कशासाठी करतात? बॉट्युलिनम टॉक्सिन हा एक घटक आहे ज्याच्यामध्ये मुख्यतः सेरेब्रल पाल्सीमध्ये होत काय असतं की ते जे स्नायू अनिर्बंधरित्या कडक होत असतात, त्याच्यामुळे आपण त्या बालकांना नीट चालता येत नाही, टाच वरती राहते, गुडघा वाकलेला राहतो, पायाला ते कात्री मारून चालतात. ह्याचं कारण आहे की ते स्नायू कडक आहेत. आता बॉट्युलिनम टॉक्सिन हे जे औषध आहे हे काय करतं की हे ह्या स्नायूचा कडकपणा जो आहे तो काही काळापुरता कमी करतं आणि जे विरुद्ध बाजूचे स्नायू आहेत त्यांना आपण व्यायामाद्वारे किंवा फिजिओथेरपीद्वारे चांगल्या प्रकाराने मजबूत बनवून किंवा त्यांना ऍक्शन करायला जो अडथळा असतो तो हे बॉट्युलिनम टॉक्सिन टाळतं. आता आपण एक व्हिडिओ बघूयात ज्याच्यामध्ये बघत आहात आपण की निश्चितच सर, की यामध्ये जे रुग्ण दिसतात आपल्याला की पूर्वी काय फायदा होता, म्हणजे पूर्वीचा हा व्हिडिओ असतील सर वाटल्यास. हा प्री ऑफ व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण पाहत आहात की बाळा थोडंसं कात्री मारून चालतंय, टाच टेकत नाहीये, गुडघा वाकलेला आहे आणि चालताना त्याला आधार घ्यावा लागतोय. जेव्हा आपण बॉट्युलिनम टॉक्सिन देतो आणि साधारण 3 आठवड्याचा प्लास्टर करतो, जेव्हा प्लास्टर आपण काढतो आणि त्याला चालायला जेव्हा आपण सांगतोय तेव्हा आपण बघत आहात की एक आमूलाग्र बदल असा दिसतोय की त्याचं टाच टेकतीये, गुडघा सरळ झालेला आहे आणि तो अत्यंत चांगल्या प्रकाराने तो चालायला सुरू करतोय. म्हणजे पोस्ट ऑप नंतर इतके सुंदर रिझल्ट त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात. हो, आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फरक असा आहे की जे आपण फिजिओथेरपी बोटॉक्सच्या आधी देतो त्याच्यामध्ये स्नायूंना खेच देण्याचं असतं आणि बोटॉक्स नंतरची जी फिजिओथेरपी आहे त्याच्यामध्ये आपण स्नायूंना मजबूत करवण्याचे व्यायाम करत असतो. सर, कार्यक्रमात पुढे आपल्याला अजून एक फोन आलाय, दत्तात्रय यांचा फोन आलाय जालन्यावरून. नमस्कार दत्तात्रयजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, दत्तात्रय लांडे बोलतोय. हा बोला सर. तालुका जिल्हा जालना. हा, आपला प्रश्न विचारा. 15 दिवस झाले बघा बाळ झालेलं, तर त्याचे पाय आहेत ना एकदम वाकलेले आणि हाताच्या मुठ्या आहेत एकदम म्हणजे वाकलेले आहेत. तर त्याच्यासाठी आम्हाला विलासाठी म्हणजे काय करावं लागणार? चालेल निश्चितच. दवाखाना चालेल निश्चितच सर याबद्दल मार्गदर्शन करतील की सर 15 दिवसाचं बाळ आहे बघ की पाय वाकलेले आहेत, मुठा वाढल्यात, तर त्याबद्दल काय सांगणार सर? ज्या प्रकाराने तुम्ही लक्षणं सांगितलेली आहेत कदाचित या बाळाला आर्थरोग्रायपोसिस मल्टिप्लेक्स कंजनायटा म्हणजे हाडांच्या बरोबरच स्नायू, त्वचा ह्यांच्यामध्ये पण कडकपणा असण्याची शक्यता आहे. बाळाला तुम्हाला तज्ञ लहान मुलांच्या अस्थिरोग तज्ञाला दाखवाल तुम्ही तर त्यांना आपण बघूनच ह्याला वरचे उपचार सांगू शकतो. पण जे 15 दिवसाचं बाळ आहे मला वाटतंय की काही प्रॉब्लेम येणार नाही आणि याला निश्चितच उपचार अवेलेबल म्हणजे काही काळ जर जाऊ दिल्यास त्यामध्ये आपल्याला त्याचे चेंजेस आपल्याला दिसू शकतात. सर, मगाशी तुम्ही बोट्युलिनम टॉक्झिन बद्दल सांगितलं, पण सर बोट्युलिनम टॉक्झिन जे असतात त्याचा फायदा फक्त 8 ते 10 महिन्यांपुरताच असतो. मग बोट्युलिनम टॉक्झिनचा फायदा काय सर, म्हणजे का म्हणून आपण ते द्यावं? एक चेतन, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न प्रत्येक पालक विचारतो की ह्याचा फायदा जर केवळ काही काळापुरता असेल तर मग कशाला याला द्यायचं? अच्छा. तर फरक हा एक मुद्दा लक्षात घ्या की आपल्याला जे स्नायू कडक आहेत ते केवळ ढिले करायचे नाहीये, तर त्यांची ताकद सुद्धा टिकवून ठेवायची आहे, कारण चालताना हे स्नायू वापरायचे आहेत. बरोबर. जर आपण बॉट्युलिनम टॉक्सिन दिलं नाही तर विरुद्ध बाजूचे स्नायू काम केव्हा करणार? आपण त्यांना केव्हा शिकवणार चालण्यासाठी? आणि जर त्या स्नायूंची ताकद पूर्णपणे कायमची गेली तर मग मूल चालणार कसं? म्हणूनच त्याला इरिव्हर्सिबल इफेक्ट म्हणतो आपण की हा इफेक्ट हा रिव्हर्सिबलच असायला हवा, इरिव्हर्सिबल नकोय. म्हणजे 6 ते 8 महिन्याचा जो कालावधी आहे, काही काही बालकांमध्ये अगदी वर्षभरापर्यंत सुद्धा त्याचा परिणाम चांगल्या प्रकारे टिकून राहतो. तर या कालावधीचा उपयोग हा विरुद्ध बाजूच्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे चालणं शिकवण्यासाठी करायचा असतो. म्हणून बॉट्युलिनम टॉक्सिन हे रिव्हर्सिबल इफेक्ट देतं आणि ते तसंच असायला हवंय. बरोबर. निश्चितच प्रेक्षको, जरी त्याचा फायदा 8 ते 10 महिन्यापुरता असेल, परंतु त्याची जी होणारी ऍक्शन असेल किंवा त्याचा जो फायदा आहे तो देखील आपल्याला सरांनी सांगितलेला आहे. सर, पुढचा प्रश्न माझा आहे की सेरेब्रल पॅल्सीमध्ये आपण उपचार करू शकतो का किंवा त्याच्या शस्त्रक्रियेचा काय फायदा आहे सर?
बॉट्युलिनम टॉक्सिन हे शक्यतो वापरलं जातं, वयोगट आहे 3 ते 6 वर्ष. पण जसं जसं आपण थोडंसं बाळ मोठं होत जातं, 6 वर्षानंतर 7, 8, 12, 14 जसं जसं बाळ वाढतंय तसं तसं त्या स्नायूंच्या कडकपणामुळे सांध्यांमध्ये कॉन्ट्रॅक्चर्स किंवा सांधे आखडण्याची प्रक्रिया झालेली असते. आता आपण एक उदाहरण बघूयात की ही मुलगी आहे, हिच्या पायाचे स्नायू जे आहेत ते कडक झालेले होते, त्याच्यामुळे ती टाच टेकायची बिलकुल नाही आणि ही होती 8 वर्षाची. म्हणून या बाळाला जे कडक झालेले स्नायू आहेत ते लांब करण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. आणि आता आपण बघत आहात दुसऱ्या चित्रामध्ये की ते बाळ अगदी चांगल्या प्रकारे स्वतः उभं राहून टाच टेकून स्वतःचा तोल चांगल्या प्रकारे सांभाळू शकते. आता जर ही लांबी वाढवण्याची प्रक्रिया जर जास्त झाली, म्हणजे एखाद्या ऑर्थोपेडिक सर्जन कडून अशी चूक पण होऊ शकते की ती जर स्नायूची लांबी जर जास्त झाली प्रमाणापेक्षा, तर आपण बघूयात की काय होऊ शकतं. आता हा जो आपण मुलगा बघत आहोत हा 18 वर्षाचा आहे, त्याचा अशाच प्रकारची शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे ह्या स्नायूचा कमकुवतपणा कायमचा राहिला, तो बाग दिसतोय आपल्याला, तो ओव्हरलेंदन झाला. त्याच्यामुळे हा क्राउच गेट, म्हणजे याच्यामध्ये त्याला अगदी 2 मिनिटं सुद्धा स्वतःचा बॅलन्स सांभाळता येत नाहीये. मग जेव्हा अशा प्रकारचे बालकं येतात तेव्हा त्यांना जी शस्त्रक्रिया लागते, क्राउच करेक्शन सर्जरी आपण म्हणतो, याच्यामध्ये मांडीचं हाड सुद्धा सरळ करावं लागतं, मांडीचा पुढचा जो क्वाड्रिसेप्स स्नायू आहे तो पण टाईट करावा लागतो, आणि हे दोन्ही पायांची सर्जरी एकाच वेळी करावी लागते. आणि मग त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे त्या स्नायूची ताकद वाढवण्याचे व्यायाम जेव्हा करवले जातात. प्रेक्षक, नेहमीप्रमाणे आज देखील मी तुम्हाला एका वनौषधीची माहिती देणार आहे की ज्याचा आपण घरगुती उपचारामध्ये वापर करत असतो, ते म्हणजे लिंबू किंवा लेमन. मुख्यतः लिंबामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयर्न व तसेच प्रोटीन सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. व्हिटॅमिन सी मुळे मुख्यतः जी शरीरासाठी इम्युन सिस्टीम जी असते ती स्ट्रॉंग होण्यासाठी मदत मिळत असते. पोटॅशियममुळे हृदय देखील हे स्वस्थ राहण्यात मदत होत असते. सकाळी जर उपाशापोटी जर 1 लिंबू 1 ग्लास पाण्यात मधासोबत घेतल्यात त्याचा चांगला फायदा होत असतो. सर, कार्यक्रमात पुढे जाताना मगाशी तुम्ही त्याबद्दल सांगत होतात की सेरेब्रल पाल्सीची जी शस्त्रक्रिया आहे त्याचा कसा फायदा होत असतो, त्याबद्दल सर काही व्हिडिओज आणलेत का, त्याबद्दल काय सांगणार? हो, तर आपण जो मगाशी मुलगा बघितला चालताना, त्या ऑपरेशन पूर्वी त्याला स्वतःचा तोल अगदी 2 मिनिट सुद्धा सांभाळता यायचा नाही. आणि आता आपण बघूया की जेव्हा त्याची शस्त्रक्रिया झाली तेव्हा त्याच्या चालण्यामध्ये किती फरक पडलेला आहे. आता आपण बघत आहात की कुठलाही न डगमगता तो स्वतः चांगल्या प्रकाराने अगदी गुडघा न वाकवता अगदी अर्धा 1 तास सुद्धा चांगल्या प्रकाराने तो स्वतः चालू शकतोय. निश्चितच की इतके चांगले फरक पडत असतात. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलाय, मयुरी यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार मयुरीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो 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 नमस्कार मयुरीजी. हा बोला. हॅलो सर, माझं बाळ 15 महिन्यांचं आहे. माझं बाळ जन्मलं तेव्हा त्यांनी पोटात शी केली होती, तिने मुलगी आहे ती, आणि तिच्या आहे ना मांडीवर आणि पोटावर पांढरा डाग आहे, खूप मोठा डाग आहे, आणि ती पालथी मांडी घालून बसते, मांडी घालून बसत नाही आणि चालत पण नाही आणखी. चालेल, निश्चितच सर, पांढरा डाग आहे आपण समजू शकतो. पण त्यांनी जे सांगितलं की उलटे पाय करून म्हणजे पाय पालथं करता येत नाहीये किंवा त्याला उलटा देखील येत नाही, तर त्याबद्दल काय सांगणार? तू जसं मगाशी यांनी सांगितलंय की बाळाने पोटामध्ये शी केली होती आणि बाळ बसू शकत नाहीये, तर कदाचित ही सेरेब्रल पाल्सी या आजाराची सुरुवातीची लक्षणं दिसू शकतात. पांढरा चट्टा जो आहे तो कोड या प्रकारातला असू शकतो किंवा इतरही काही आजार असू शकतो. तर त्याच्यासाठी जे त्वचा रोगतज्ञ आहेत त्यांचं मार्गदर्शन जरूर घ्यावं. पण निश्चितच जी लक्षणं तुम्ही सांगितली ती सेरेब्रल पाल्सी या आजाराची असू शकतात, आणि त्याच्यासाठी तुम्हाला जवळच्या नियमित उपचारांसाठी तुम्हाला बाल अस्थिरोग तज्ञांचं मार्गदर्शन थोडंसं लागणार आहे या आजारामध्ये. निश्चितच मयुरीची, जर तुम्ही बाल अस्थिरोग तज्ञांशी लवकरात लवकर संपर्क साधा जेणेकरून उपचार चालू करता येतील. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की सर, OBPP म्हणजेच लहान बालकाच्या हाताची नस खेचली जाणे, ते म्हणजे काय सर, त्याबद्दल काय सांगणार? जेव्हा बाळाचं जन्म होत असतो कित्येकदा असं होतं की बाळा वजनाने मोठं असतं किंवा डिफिकल्ट डिलिव्हरी होते, ज्याच्यामध्ये बाळ सिझेरियन सेक्शन करताना सुद्धा ते लवकर बाहेर येत नाही. अशा वेळी ते फोर्सफुली बाहेर जर निघालं तर बऱ्याचदा हात खेचला जातो. आपल्या ज्या हाताला चालवणाऱ्या ज्या नसा आहेत त्या मानेच्या मणक्यातून निघतात आणि खांद्यामधून हातापर्यंत येतात. जेव्हा हात खेचला जातो तेव्हा या नसा थोड्याशा सुन्न पडतात.
आणि मग जेव्हा बाळ आपण पाहतो तेव्हा ते हात हलवत नाही आणि आपण त्याला पोलिसमॅन टिप डिफॉर्मिटी असं म्हणतो की त्याच्यामध्ये हात हा असा या पद्धतीमध्ये बाळ ठेवतं. आता जेव्हा हा आजार त्याचं निदान होतं तेव्हा काय पालकांनी एक मुद्दा लक्षात घ्यावा की किती प्रमाणामध्ये हात खेचला गेला तेवढ्या प्रमाणामध्ये इजा झाली, जेवढ्या प्रमाणामध्ये इजा होते तेवढी त्याची तीव्रता बदलते. साधारण 3 आठवड्यामध्ये जे बाकीचे स्नायू असतात ते काम करायला लागतात, परंतु जे मेन स्नायू आहेत, जे अँटीग्रॅव्हिटी स्नायू आहेत, जसं बायसेप्स आणि डेल्टॉइड, हे जे 2 स्नायू आहेत ह्याच्यामध्ये काम लवकर करण्याची क्षमता येत नाही. जर या बालकांकडे दुर्लक्ष झालं, पहिल्या 6 महिन्यामध्ये नर्व्ह ट्रान्सफरच्या सर्जरीज जर केल्या तर अगदी पूर्ववतरित्या हात होऊ शकतो. परंतु जर उपचारांमध्ये जर थोडासा विलंब झाला किंवा उपचार वेळेवर मिळाले नाहीत आणि जेव्हा बाळ थोडंसं मोठं झालंय की 1 वर्ष 2 वर्ष किंवा 5 किंवा 6 वर्षाचे सुद्धा बाळं अशी येतात, त्याच्यामध्ये होतं काय की हे जे स्नायू आहेत हे आखडले जातात आणि मग जेव्हा हे आखडले जातात तेव्हा हा जो शोल्डर जॉईंट आहे हा पाठीमागे डिस्लोकेट होऊ शकतो. आपण एक उदाहरण बघूयात. ही जी 5 वर्षाची मुलगी आहे, बरोबर सर, हिला हात वरती करण्यासाठी खांद्याच्या स्नायूमध्ये प्रॉब्लेम आहे. तसंच हात बाहेर सुद्धा ती व्यवस्थित चांगल्या प्रकारे करू शकत नाही कारण ते स्नायू अखडलेले आहेत. आता या बालकांसाठी शस्त्रक्रिया हाच एकमेव उपचार पद्धती आहे. जेव्हा हे स्नायू सोडवले जातात आणि खांद्याचे स्नायू मजबूत करण्यासाठी एक स्नायू फिरवण्याचं ऑपरेशन असतं, ते जेव्हा केलं जातं तेव्हा आपण रिझल्ट बघूयात की हीच मुलगी मग चांगल्या प्रकाराने खांद्याच्याही वरती हात नेते आणि दोन्हीही हात अगदी चांगल्या प्रकाराने इक्वली बाहेर काढू शकते. म्हणून ओबीपीपी हा आजार जेव्हा केव्हाही लक्षात येईल, मग तो कुठलाही वयोगट असो, त्या वयोगटानुसार त्याच्यामध्ये जर उपचार केले तर चांगल्या प्रकाराने फरक पडू शकतो. बरोबर सर, निश्चितच की जी ताणलेली नस असते त्याच्यावर जर योग्य उपचार केला तर शस्त्रक्रियेने सुद्धा त्याच्यावर चांगले रिझल्ट मिळत असतात. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की लहान मुलांमध्ये सुद्धा मणक्यांचे आजार आहेत का की जे फक्त प्रौढांमध्येच दिसतात? काही वेळेस लहान मुलं सांगतं की माझी मान दुखते किंवा थोडाफार पाठीचा त्रास होतोय, तर त्याबद्दल काय सांगणार सर? त्यांना त्रास होऊ शकतो का तो? हो, शेवटी लहान मूल जरी असलं तरी त्याला मानेचा, पाठीचा, मणक्यांच्या व्याधी, त्यांचे आजार असू शकतात. जन्मजात होणाऱ्या आजारांमध्ये स्कोलिओसिस किंवा डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स असतात जे आपण बघूयात की हे जे मूल आहे दिसतंय आपल्याला, याच्यामध्ये काय झालेलं आहे की जो मणका हा चौकोनी असायला हवाय जन्मता, तो चौकोनी न राहता त्रिकोणी असतो. त्याच्यामध्ये एका बाजूला वाढ होत नाही, दुसऱ्या बाजूला वाढ होते आणि हे जर असंच वाढत राहिलं, याला जर उपचार मिळाले नाही तर ते मूल पुढे जाऊन स्कोलिओसिस या प्रकारामध्ये जातं किंवा ते झुकू शकतं. मग याला उपचार जर करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागतं की हा जो मणका त्रिकोणी होता, ज्याची वाढ होत होती, तिथली वाढ खुंटवावी लागते. तसंच मणक्याला स्क्रू आणि रॉड टाकून आधार द्यावा लागतो. मग तो मणका सरळही होतो आणि पुढे जाऊन हा मूल याच्या मुलाच्या पाठीमध्ये वाकडेपणा एक स्टॅबिलिटी येण्याचा प्रयत्न करू शकतो की आपण एक व्यवस्थित स्थिरपणा त्याला प्राप्त होतो. सर, अगदी बरोबर. आणि जसं आपण हा एक आजार बघितला तसाच दुसरा आजार असतो ज्याला आपण कंजेनायटल कायफोसिस म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की जन्मता किंवा इतर कुठल्या पूर्वीच्या आजारांमध्ये जसं ट्युबरक्युलोसिस किंवा मणक्याचा टीबी ज्यांना झालेला असतो, त्याच्यामध्ये होतं काय की हे मणके एकमेकाला जोडले जातात आणि हा जो कोण आहे हे सरळ न राहता एका विशिष्ट अँगलमध्ये हे जुळतात. आता ह्याचा परिणाम असा असतो की या मणक्यांच्या पाठीमागून जी जाणारी नस आहे ही काही वर्षांमध्ये हळूहळू हळूहळू ताणली जाऊन पायामध्ये चालताना त्या मुलांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा त्यातली ताकद जाऊ शकते. मग अशा वेळी जी शस्त्रक्रिया केली जाते त्याच्यामध्ये हा जो कोण आहे हा सरळ केला जातो आणि जो सरळ केलेला कोण आहे तो धरून ठेवण्यासाठी अशा प्रकारचे स्क्रूज, रॉड्स टाकून त्यांना स्टॅबिलिटी किंवा स्थिरता द्यावी लागते. म्हणून जर ह्याची उपचार पद्धती जर व्यवस्थितरित्या झाली तर पायांवरती होणारे परिणाम हे टाळले जाऊ शकतात. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा एक या बालकांमध्ये जो मणक्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो तो आहे रिलेटेड टू त्यांचं दप्तराचं ओझं एवढंच आहे. आजकाल एवढी बुक्स या मुलांना घेऊन जावे लागतात, ती उचलून सुद्धा या मुलांना
बॅक पेनचा प्रॉब्लेम येऊ शकतो. पालकांनी जरा या गोष्टीकडे कॉन्शियसनेस, अलर्टनेस पाहिजे त्याबद्दल. हो, अगदी बरोबर. पालकांनी या गोष्टीकडे जरूर लक्ष द्यावं की आपल्या मुलाचं दप्तर हे जास्त अवजड नकोय आणि दोन्ही खांद्यांवरती चांगल्या प्रकाराने वजन घेऊन त्याने ते दप्तर उचलावं. बरोबर सर. म्हणजे निश्चितच की लहान मुलांची हाडं किती लवचिक असतात आणि वाढत्या वयासोबत त्याच्यात नेहमी चेंजेस होत असतात, परंतु आधुनिक शस्त्रक्रियेच्या उपचाराने त्यामध्ये एक चांगली भावना किंवा एक चांगला आपल्याला रिझल्ट्स मिळू शकतात. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की लहान मुलांच्या हाडांना जंतू संसर्ग होऊ शकतो का सर? त्याबद्दल काय सांगणार? लहान मुलांची जी प्रतिकार क्षमता असते ती फार कमी असते. आता त्यांच्या हाडांपर्यंत जंतू पोचतात कसे, तर त्यांच्याच रक्तातून. त्याचे जे जंतू असतात ते जेव्हा सांध्यांपर्यंत पोचतात, मुख्यतः जी बाळं NICU मध्ये असतात, जी बाळं जास्त दिवस काचेच्या पेटीमध्ये ठेवावी लागतात, ज्याच्यामध्ये अशी लक्षणं काहीच दिसून येत नाहीत, पण जेव्हा नंतर ते बाळ NICUतनं बाहेर येतं त्यावेळेला त्यांच्या स्नायूंमध्ये किंवा हाडांमध्ये काही बदल झालेले असतात. तर जेव्हा हे जंतू सांध्यांमध्ये पसरतात, मुख्यतः खुब्याच्या सांध्यामध्ये जेव्हा पसरतात, तेव्हा ते त्या हाडाला अगदी पूर्णपणे खाऊन सुद्धा टाकू शकतात. मग आता आपण जेव्हा एक उदाहरणार्थ बघूया की या बालकाच्या हिप जॉईंटमध्ये पस झाला होता किंवा जंतू संसर्ग झाला होता आणि याचा परिणाम म्हणून हा सांधा पूर्णपणे सटकलेला आहे, तसंच त्याची वाढ सुद्धा चांगल्या प्रकाराने नाही झालेली. त्याचबरोबर त्याला गुडघ्याला सुद्धा प्रॉब्लेम होता, गुडघ्याच्या सांध्यामध्ये सुद्धा पस झालेला होता, जंतू संसर्ग झाले होता आणि जी वाढ होणारी जागा आहे ती पूर्णपणे याने खाऊन टाकलेली आहे. तसंच ह्याच्या घोट्याच्या सांध्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम झालेला होता. म्हणजे तिन्ही मुख्य सांधे ज्याच्यावरती ते बाळ चालणार आहे त्याला जर जंतू संसर्ग झाला आणि त्याचं निदान जर चांगल्या प्रकारे केलं गेलं नाही तर आपण पुढे जाऊन या बालकांनाच ही वाढ व्यवस्थित होणार नाही आणि ते चांगल्या प्रकारे चालू शकणार नाहीयेत. आता हे झालं सांध्यामधलं जंतू संसर्ग. जेव्हा हा जंतू संसर्ग हाडामध्ये होतो, आता या चित्रामध्ये आपण बघत आहात की ही हाडाची प्रतिकृती आहे आणि हे जे जंतू आहेत हे या मेटाफायसिस या रिजन मध्ये या भागामध्ये जेव्हा हाडाच्या येतात तेव्हा हे जंतू इथे साचून राहतात आणि ते इथे पस किंवा पू तयार करतात. जर हा पू आपण ऑपरेशन करून काढला नाही तर तो हाडाच्या आवरणाला छेदून बाहेर येतो आणि हाडाचं आवरण बाजूने उचलतो, ज्याला आपण पेरिओस्टियम म्हणतो. आणि मग हा पू जेव्हा बाहेर येतो त्यावेळेला हा पूर्णपणे या हाडाचा रक्त पुरवठा काढून टाकतो आणि हे हाड मरतं आणि हे हाड खराब होतं आणि त्याला सिक्वेस्ट्रम किंवा हा हाडाचा तुकडा पूर्णपणे हा वेगळा होतो. मग जेव्हा अशा प्रकारचा जंतू संसर्ग पूर्ण हाडाला झालेला आहे, आता आपण हे हाताचं हाड बघत आहात, हे नॉर्मल हाड आहे आणि ह्या बाजूचं हे सडलेलं हाड आहे. आता जेव्हा हाडाचा जंतू संसर्ग झालेला आहे त्याच्यामध्ये केवळ एक ऑपरेशन करून किंवा एक शस्त्रक्रिया करून ही फायनल ट्रीटमेंट नसते. 2-3 टप्प्यांमध्ये या प्रकारचे ऑपरेशन्स करावे लागतात की हे खराब. कार्यक्रमात आपल्याला एक पुढचा फोन आला, आपण तो फोन घेऊया. माया सोनोने यांचा फोन आलाय नाशिकवरून. नमस्कार मायाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा बोला मॅम. हॅलो. मी येऊन बोलते सर. हा तर माझा भाऊ आहे 18 वर्षाचा आहे. तर त्याचा पाय जन्मापासूनच पाय आणि हात असं अर्ध शरीरच असं निकामी झाल्यासारखं, म्हणजे चालतो तो आहे पण वर टाच करून चालतो आणि गुडघा वाट पडलेला आहे सरांनी दाखवल्याप्रमाणे. हात पण असा थोडा असा पुढे असं धरतो पण चालतो, त्याला असं हे काही काठी वगैरे नाही लागत, त्याचं तो चालू शकतो. बरोबर. त्यावर काही उपचार केलेत का? हे केलंय, त्याचं डॉक्टरांकडे दाखवलं तर डॉक्टर म्हणाले की त्याच्या मेंदू पासूनच ती शिर वीक आहे, त्याच्यामुळे तो ऑपरेशन करून जर तो सक्सेस झालं तर आहे, नाही तर मग आहे ते पण नाही चालू शकणार. चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर होतील का? चालेल. ह्या आजाराची नक्कीच शस्त्रक्रिया करून चांगल्या प्रकाराने आपण त्याला चालण्याचं बळ देऊ शकतो. तुम्ही ज्या प्रकारची लक्षणं सांगितली त्याला आम्ही स्पास्टिक हेमिप्लेजिक सेपी म्हणजे उजव्या हाताला आणि उजव्या पायाला जो काही हा आजार उद्भवलेला आहे हा मेंदूच्या डाव्या भागाला रक्तपुरवठा न गेल्यामुळे झालेला आहे. तुम्ही सांगत होता की त्याची टाच टेकत नाही, गुडघा
वाकलेला राहतो आहे, त्याचं शरीर सुद्धा वाकलंय, बरोबर, काठी घेऊन चालावी लागते त्याला, बरोबर. तर निश्चितच याला शस्त्रक्रिया करून त्याची टाच टेकती केली जाऊ शकते. त्याचा गुडघा जो आहे तो सरळ केला जाऊ शकतो आणि त्याच्या चालण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्ररित्या बदल नक्कीच आपण करू शकतो, पण त्याच्यासाठी एक शस्त्रक्रिया नक्की करावी लागेल. एक मुद्दा लक्षात घ्या की आपण जे काही करतोय ते हाडांवरती झालेले परिणाम बदलण्याचा प्रयत्न आहे. मेंदूवरती आपण कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया करत नाही आहोत. परंतु जसं याचं उदाहरण आपण जर द्यायचं झालं तर समजा एखाद्या गाडीचा टायर वाकडा असेल तर तो टायर आपण बदलला तर ती गाडी चांगल्या प्रकाराने चालेल. अगदी तशाच प्रकाराने जे टाच टेकत नाहीये ती नक्की आपण टेकवू शकतो आणि गुडघा जो वाकलेला आहे तो सरळ केला जाऊ शकतो. तसं तुम्ही जे सांगत होतात की लहान मुलांमध्ये जंतू संसर्ग होतो त्यांच्या हाडांमध्ये, तर त्याविषयी अजून काही व्हिडिओज किंवा काही क्लिप्स आणले आहेत का सर? ते त्याबद्दल काही सांगता येईल का अजून? आता आपण बघूयात की जी ही 5 वर्षाची मुलगी होती जिच्या हाडाला जंतू संसर्ग झाला होता. आपण पाहत आहात की हे नॉर्मल हाड आहे आणि हे जंतू संसर्ग झालेला हाड आहे. हे हाड पूर्णपणे खराब झालेलं आहे, याला कुठलाही रक्तपुरवठा नाही आहे. आम्ही त्याला सिक्वेस्ट्रम म्हणतो. या सिक्वेस्ट्रम बरोबरच इतरही काही छोटे छोटे पीसेस आपण इथं पाहतात. तर जेव्हा या शस्त्रक्रिया केल्या जातात त्याच्यामध्ये हे टप्प्याटप्प्याने होतं. पहिला टप्पा असतो की हे पूर्ण खराब झालेलं हाड काढून टाकायचं आणि साधारण 3 ते 6 महिन्याचा कालावधी जाऊन द्यायचा, ज्याच्यामध्ये हे इन्फेक्शन जे आहे हे ऍक्टिव्ह नसावं. त्याच्यासाठी वेगवेगळ्या काही ब्लड टेस्ट असतात, तसंच वारंवार एक्सरे पण केले जातात. आणि जर कुठल्याही प्रकारचं जर इन्फेक्शनचे सिम्पटम्स तिथे दिसले नाहीत तर 3 ते 6 महिन्यानंतर आपण त्याला दुसरं ऑपरेशन करतो, ज्याच्यामध्ये दुसरं हाड शरीराच्या भागातनं घेऊन पायाचं हाड घेऊ शकतो किंवा पेल्विस बोन मधलं हाड घेऊ शकतो. ते हाड तिथे ठेवलं जातं, बोन ग्राफ्टिंग म्हणतो आपण याला. आणि मग जेव्हा अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते तेव्हा आपण बघत आहात की आता हे हाड अगदी चांगल्या प्रकाराने सरळ झालेलं आहे आणि ती मुलगी त्या हाताचा वापर अगदी चांगल्या प्रकाराने उत्तमरित्या करू शकते. बरोबर सर. म्हणजे तिचा एक जर चांगला उपचार झाला किंवा चांगली एक चिकित्सा मिळाली तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की लहान बालकांच्या हाडांच्या मापांमध्ये काही फरक असतो का सर, किंवा त्यावर आपण उपचार करू शकतो का? बऱ्याचदा असं होतं की 2 पायांची लांबी जी आहे ते कमी जास्त दिसते. त्याचं कारण असं असतं की डेव्हलपमेंटमध्ये एक बाजूची वाढ खुंटते. जसं आपण या चित्रामध्ये बघत आहात की हे मांडीचं हाड हे नॉर्मल आहे आणि हे हाड जे आहे हे लांबीनं कमी आहे. जेव्हा अशा प्रकारचा आजार दिसतो त्यावेळेला ते जर सांधे आधी बघावे लागतात की हे सांध्यांची वाढ व्यवस्थित आहे का. जर सांध्यांची वाढ व्यवस्थित असेल तर या हाडाच्या लांबी वाढवण्याच्या ज्या शस्त्रक्रिया असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. उदाहरणार्थ ही रशियन शस्त्रक्रिया पद्धती आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं की हाडाला या मेटाफायसिस भागामध्ये छेद दिला जातो आणि बाहेरून सळ्या किंवा फिक्सेटर लावले जातात आणि 1 मिलीमीटर रोज या पद्धतीने या नट्सची जी अरेंजमेंट असते ती फिरवली जाते आणि हाडाची लांबी हळूहळू हळूहळू वाढवली जाते. हे जे बाळ बघितलं आपण हे 9 वर्षाचं होतं. कित्येकदा असं होतं की बाळ जे आहे हे थोडंसं मोठं, समजा 15 वर्षाचं, जे वाढीच्या एंडला आलेलं आहे, अशा वेळी जेव्हा ते आपल्याकडे येतं त्यावेळेला शस्त्रक्रिया होते ही दुसऱ्या पायावरती जो नॉर्मल आहे आणि त्याची वाढ ही खुंटवावी लागते. हे जे ऑपरेशन आहे, ही जी शस्त्रक्रिया आहे, याचा फायदा असा आहे की अगदी 2-3 दिवशी सुद्धा ते बाळ चांगल्या प्रकारे नॉर्मली चालू शकतं आणि तिथली वाढ खुंटल्यानंतर दुसरा जो पाय, जो अफेक्टेड पाय होता, तो आपापल्या गतीने वाढत राहतो. याच्यासाठीचे वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करावे लागतात की कुठल्या वेळेला कुठल्या वयोगटामध्ये ते करायचं. ते ऑफकोर्स त्याच्या मागचं एक सांकेतिक शास्त्र आहे ज्याचा वापर केला जातो आणि एज ऑफ एपिफायसिओडेसिस ही ठरवली जाते आणि त्या वेळेला जर हे ऑपरेशन केलं तर पुढच्या साधारण 8-10 महिन्यामध्ये त्या पायांची लांबी अगदी चांगल्या प्रकाराने नॉर्मल केली जाते. म्हणजे ही एक वैद्यकीय शास्त्राची प्रगती होऊ शकते की इतके सुंदर रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. प्रेक्षक, आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. मे महिना आलाय त्यामुळे कडक उन्हाळा जात होतोय. बघूया मे महिन्यात काय काळजी घ्यावी. उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी ताकात भाजलेले जिरे आणि मीठ टाकून प्यावे. चंदनाच्या लेपात आवळ्याचे चूर्ण, मध आणि खडी साखरेची पूड टाकून चाटण घेतल्याने उन्हाळ्याच्या दिवसात अपचनामुळे सुरू झालेल्या उलट्या थांबतात. उन्हाळ्यात नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून ते प्यायल्याने
शरीरातील उष्ण तापमानात स्थिर राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात हातापायाची जळजळ होत असल्यास चंदनाच्या लेपात थोडे गुलाब पाणी टाकून तो जर जळजळ होत असलेल्या भागावर चोळणे गुणकारी ठरते. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा आहे त्यासाठी कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे hellodoctor@gmail.com. निश्चितच सर तुम्ही अति सुंदर प्रकारे मार्गदर्शन करतायत. सर पुढचा माझा प्रश्न आहे की लहान मुलांमध्ये संधिवात होऊ शकतो का, त्याबद्दल काय सांगणार? डॉक्टर चेतन, हा अगदी एक महत्वाचा प्रश्न आहे की संधिवात हा फक्त मोठ्या माणसांनाच होतो, लहान मुलांना होत नाही असं नाहीये. मोठ्या माणसांचा होणारा संधिवात हा वयोमानानुसार होणारा असतो, परंतु लहान मुलांचे जेव्हा सांधे दुखतात, त्याच्यामध्ये सूज येते, तेव्हा त्याचं निदान हे होणं अत्यावश्यक असतं, कारण तो रुमॅटॉइड आर्थरायटिस असू शकतो. जर तो निघाला तर तो सांधा खराब होऊ शकतो, त्याची आवरणं खराब होतात, तो स्टिफ होतो, त्याच्यामध्ये वाकडेपणा येतो. हे जर व्हायचं नसेल तर जेव्हा कुठलाही मुलगा जेव्हा सांध्यांच्या आजाराविषयी पालकांकडे तक्रार करतो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. मुख्यत्वे करून हा जर गुडघा किंवा इतर जर जे हाताचे सांधे आहेत त्यांना हा आजार होऊ शकतो. सर अगदी थोडाच वेळ उरलाय सर, तर जाता आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल सर? मला एकच सांगायचं आहे की लहान मूल, त्यांना होणारे आजार ह्याच्याविषयी समाजामध्ये भरपूर काही गैरसमज आहेत. सगळ्यात पहिला गैरसमज म्हणजे की छोटं बाळ आहे, आता त्याचं काही ऑपरेशन करू नका, मोठं झाल्यानंतर बघूया. नाही, असं नाही. योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि योग्य तज्ज्ञाकडून जर त्यांना उपचार लाभले तर त्यांचं जीवन हे चांगलं होऊ शकतं, त्यांच्या चालण्यामध्ये बराच फरक पडू शकतो, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये बराच फरक पडू शकतो. निश्चितच सर अतिशय सुंदर माहिती दिली. प्रेक्षको, आजचं नवजात बालक हे उद्या या भारत देशाचं प्रतिनिधित्व करणारं सक्षम नागरिक होणार आहे. त्यामुळे या देशाचा पाया मजबूत राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे. सरांनी आज जी आपल्याला माहिती दिली की जर पारंपरिक अस्थिव्यंगात्वावर जर आधुनिक उपचारांची जर जोड मिळाली तर चिकित्सेची एक नवीन संजीवनी किंवा शृंखला साध्य होऊ शकते. सर आज तुम्ही ते आलात, आमच्या प्रेक्षकांना इतकी सुंदर माहिती दिली, त्याबद्दल आमच्या सह्याद्री वाणीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर. धन्यवाद.